तुम्हाला पण साडीमध्ये बारीक दिसायचंय का? किंवा अशा कोणत्या टिप्स आहेत जेणेकरून साडीमध्ये आपण बारीक दिसू शकतो? किंवा अशा कोणत्या साड्या आहेत ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली नाजूक-साजूक दिसू शकतो? एवढे सगळे प्रश्न जर तुमचे असतील तर नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. यूट्यूबमध्ये असे खूप सारे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये बारीक कसं दिसायचं, कोणत्या साड्या घ्यायच्या, कसं कसं स्टायलिंग करायचं ह्याचे खूप डिटेल्स व्हिडिओ दिलेले आहेत. पण मला असं वाटतं की फक्त साडीवरतीच बोललं गेलं आहे किंवा पेटिकोटवरती बोललं गेलं आहे किंवा ब्लाऊजवर बोललं गेलं आहे. पण एकदा आपण एखादी साडी कॅरी करतो किंवा आपण एखादी साडी नेसतो त्यावेळेला हेअरस्टाईल, ब्लाऊज, साडी, ॲक्सेसरीज, पेटिकोट ह्या सगळ्यांचा विचार केला जातो. मला असं वाटतं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शेअर करणार आहे. सो तुम्हाला साडी कॅरी करताना, साडी नेसताना या सगळ्या गोष्टींची मदत होईल आणि तुमचं एंटायर लुक खूप स्मार्टली दिसेल. सो ह्या अत्यंत महत्त्वाच्या 12 टिप्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या, म्हणजे नेक्स्ट टाईम शॉपिंग करताना तुम्हाला फार मदत होईल ह्याची. नेक्स्ट टाईम साडी नेसताना, स्टायलिंग करताना तुम्हाला या 12 टिप्स खूप इम्पॉर्टंट ठरतील. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला देणार आहे. सो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. टिप नंबर पहिली. आता जेव्हा आपण स्टायलिंग टिप्सला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिली टिप मला द्यायला आवडेल ती म्हणजे हेअरस्टाईलबद्दल. नेहमी लक्षात ठेवा, आपण जेव्हा साडी कॅरी करतो आणि आपल्याला थोडंसं स्लिम एलिजंट क्रिएट करायचं आहे किंवा स्लिम लुक तयार करायचं आहे, तेव्हा मेक शुअर करा की साईड पार्टिशन असेल, सेंटर पार्टिशन नसणार आहे. कारण जेव्हा सेंटर पार्टिशन असतं तेव्हा आपण थोडंसं जास्त मॅच्युअर दिसायला लागतो. मॅच्युअर न दिसता थोडंसं साईड पार्टिशन करू आणि थोडेफार हेअर जेव्हा आपले पुढे येतात तेव्हा थोडंसं लॉंग हाईटचं इल्युजन क्रिएट होतं आणि आपण जेव्हा थोडेसे उंच दिसायला लागतो तर आपसूक आपण थोडेसे बारीक दिसायला लागतो. तर ही टिप नेहमी ट्राय करा. टिप नंबर 2. परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज. आपण जेव्हा साडीमध्ये जेव्हा आपल्याला बारीक दिसायचं असतं तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तो म्हणजे ब्लाऊज. आता ब्लाऊज कसा निवडावा? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज निवडा. खूप इम्पॉर्टंट आहे की ब्लाऊजची फिटिंग ही परफेक्ट असली पाहिजे. नाहीतर खूप वेळा काय होतं की फिटिंगच्या पेक्षा आपण जास्त फिटेडवाला जेव्हा ब्लाऊज ट्राय करतो किंवा घालतो त्यावेळेला आहे ना, फॉर एक्झाम्पल आपण इथे एकदम फिटिंगचा जेव्हा ब्लाऊज घालू तेव्हा स्किन आहे ना आपोआप वरती यायला सुरुवात होते. बॅक साईडून, साईड स्लीव्सच्या इथून तेव्हा स्किन आहे ना आपली आपोआप बाहेर पडते, जी विजिबल स्किन असते. तर ट्राय करा जेवढा परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज असेल ना, ब्लाऊज जास्त लूज पाहिजे ना, ब्लाऊज जास्त फिटिंगचा पाहिजे. परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज निवडा. ब्लाऊजमध्ये थोडेसे एक्स्ट्रा पैसे टाका. ब्लाऊज स्टिच करताना थोडेसे एक्स्ट्रा पैसे टाका. एखाद्या चांगल्या टेलरकडून, एखाद्या चांगल्या डिझायनरकडून ब्लाऊज स्टिच करून घ्या. परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज हा नेहमी तुम्हाला स्लिम दाखवण्यामध्ये हेल्प करतो. टिप नंबर 3. आता फिटिंग तर झाली. आता मला ब्लाऊजच्या लेंथवरती बोलायला आवडेल. ट्राय करा की ब्लाऊजचे लेंथ हे थोडेसे मोठे स्टिच करा. म्हणजे ऑर्डिनरी काय होतं, आपण 13.5 किंवा 14 इंचेसचे ब्लाऊज घालतो. त्या जागी आपण 15 इंचेसचे ब्लाऊज वगैरे घातले तर आपला पोटाकडचा भाग स्पेसिफिकली हा थोडासा लपला जातो किंवा तो थोडासा हाईड होतो. त्यामुळे थोडंसं बारीक दिसायला हेल्प होते. ॲट द सेम टाईम तुम्ही ब्लाऊजच्या जागी थोडेसे लाँग लेंथचे ब्लाऊज म्हणजे टॉपसारखे ब्लाऊजसुद्धा कॅरी करू शकतात. खूप स्मार्टली जातात. आणि त्यासोबत कुर्ती ब्लाऊज म्हणून जो पद्धत असेल, मी इथे खूप सारे फोटोज तुम्हाला देईल, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल की कुर्ती ब्लाऊज म्हणजे काय. तर अशा कुर्ती ब्लाऊजमध्ये, लॉंग टॉपच्या ब्लाऊजमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. किंवा तुम्हाला रेग्युलर ब्लाऊज जरी घालायचं असेल तरी पण त्याची हाईट थोडीशी मोठी ठेवा. असे लॉंग लेंथचे ब्लाऊज ट्राय केलात रोजच्या साड्यांमध्ये पण तर तुम्हाला इन्स्टंट फरक जाणवायला सुरुवात होईल. ब्लाऊजच्या लेंथनंतर मला स्लीव लेंथवरती बोलायला आवडेल. स्लीव लेंथ म्हणजे ब्लाऊजच्या हातांची किंवा ब्लाऊजच्या बाह्यांची लेंथ. मोस्टली ट्राय करा की आयदर स्लीवलेस जा. जी लोकं कम्फर्टेबल नसतात स्लीवलेस त्यांनी एल्बो लेंथपर्यंत जा, नाही तर सरळ फुल स्लीव्सचा ब्लाऊज शिवा. मोस्टली काय होतं, अवॉइड करा की मेगा स्लीव्सचा ब्लाऊज. मेगा स्लीव्सचा ब्लाऊज हा एक्झॅक्टली आपल्या हाताच्या ह्या पोर्शनपर्यंत येतो
आणि तुम्ही बघितला असाल तर हा पोर्शन आहे ना थोडासा गोलाकार असतो. आता आपल्याला जर स्लिम दिसायचं तर आपण स्पेसिफिकली थोडंसं खात्यापित्या घरचे थोडेसे गुबगुबीत असू तर अशा लोकांचं किंवा आता तुम्ही माझे स्लीव्स पण बघा, हा दंड थोडासा गोलाकार आहे. एक्झॅक्टली जेव्हा स्लीव लेंथ इथे संपते तेव्हा हा पोर्शन जास्त हायलाईट होतो. एक्झॅक्टली आपलं व्हिज्युअल इथेच जातं. तर त्यापेक्षा जेव्हा आपण चक्क डायरेक्ट मोठ्या स्लीव्सचे ब्लाऊज शिवतो त्यावेळेला ही पोर्शन लपलं जातं. जर तुम्हाला एवढ्या स्लीव्सचे ब्लाऊज नाही स्टिच करायचे असेल तर सरळ लॉंग स्लीव्सचे ब्लाऊज स्टिच करा. हल्ली ट्रेंडमध्ये लॉंग स्लीव्स खूप स्मार्टली जातात. चुन्नीवाले ब्लाऊज स्टिच करू शकतात. सरळ लॉंग स्लीव्सचे ब्लाऊज स्टिच करा जेणेकरून तुम्हाला लुक चेंज व्हायला पण हेल्प होईल. टिप नंबर 5, मला ह्या टिपमध्ये ब्लाऊजच्या गळ्यावरती बोलायला जास्त आवडेल. ब्लाऊजची लेंथ झाली, स्लीव्सची लेंथ झाली, आता कोणत्या पद्धतीचे गळे निवडावेत. तर ट्राय करा जेवढे ब्रॉड नेक असेल तेवढे ते जास्त स्मार्ट दिसतात. जेवढी आपली स्किन वरच्या साईडून दिसते तेवढं अटेन्शन आपल्या चेहऱ्यावरती जास्त जातं रादर दॅन पुऱ्या बॉडीवरती. तर ट्राय करा की ब्रॉड नेकचे गळे, स्लांट व्ही गळे किंवा ब्रॉड व्ही नेकचे गळे खूप स्मार्टली जातात. आणि ज्या थोड्याशा गुब्बू असतील त्यांनी स्पेसिफिकली असे गळे ट्राय करा जेणेकरून तुमचं अटेन्शन हे चेहऱ्यावरती जास्त जातं. पॉईंट नंबर 6, आता ज्यांना स्लीम मस्त नाजूक साजूक दिसायचं असेल त्यांनी स्पेसिफिकली लक्ष द्या ते पेटिकोटवरती. पेटिकोट बोलू शकतो, परकर बोलू शकतो, ह्या गोष्टींवरती. काय होतं ना, ट्रेडिशनली आपण परकर नेसतो, हे ओव्हरसाईजचे परकर नेसतो किंवा आपल्या आईंनी कॉटनचे परकर्स वगैरे नेसले असेल त्यांचा घेरा हा आपसूक मोठा असतो. त्यांचा विचार असा होता की त्या साडीमध्ये पण आपण कम्फर्टेबली चालू शकतो, बसू शकतो ह्यासाठी. पण जर तुम्हाला साडीमध्ये छान मस्त बारीक नाजूक साजूक दिसायचं असेल तर स्पेसिफिकली इन्व्हेस्ट करा हे शेपवेअरमध्ये. अशा काही शेपवेअर्स येतात, मी इथे काही फोटोज दाखवते. हे शेपवेअर्स येतात ज्यांच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली ते लायक्रा मटेरियलचे असतात, म्हणजे तुम्ही कम्फर्टेबली बसूही शकतात, चालूही शकतात, ॲट द सेम टाईम तुम्ही दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीज करूही शकतात. सो अशा शेपवेअरमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. रेग्युलर कॉटनचे जेव्हा ओव्हरसाईजचे आपण परकर नेसतो त्यावेळेला ऑलरेडी त्या परकरचा घेरा असतो. त्याच्यानंतर आपण अगेन आपली ती साडी त्याच्याबरोबर ती नेसतो, फिरवतो, त्यामुळे कमरेच्या इथे स्पेसिफिकली आपल्याला थोडंसं बंची किंवा हेवीनेस वाटतो. तर ते अवॉइड करण्यासाठी शेपवेअरमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. समजा शेपवेअर प्रॉपर फिटिंगचे भेटत नसेल किंवा शेपवेअरमध्ये कम्फर्टेबल नसेल तर सरळ एखादं लायक्रा मटेरियल घ्या, साडीला जे मॅचिंग होईल ते, आणि ते लायक्रा मटेरियल टेलरकडून चक्क ए लाईनमध्ये शिवून घ्या. खूप स्मार्ट आणि कम्फर्टेबल पण होणार आणि तुम्ही जी पण साडी नेसाल त्याच्यात खूप व्यवस्थित आणि स्मार्ट दिसाल. पॉईंट नंबर 7, आता आपण मेन टॉपिकवरती येऊया म्हणजे साडी. आता साडी नेसताना सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला बारीक दिसायचं असेल तर साडीच्या फॅब्रिकवरती लक्ष द्या. साडीचं फॅब्रिक हे खूप सुंदर असं सॉफ्ट मटेरियलचं असलं पाहिजे. मल कॉटन नाही, कॉटनच्या साड्यामध्ये पण थोडंसं फुगल्यासारखं वाटतं. तर एखादं मल कॉटनची साडी, जॉर्जेटची साडी खूप सुंदर अप्रतिम दिसते. ज्यांची थोडीशी तब्येत जास्त असेल अशा बायकांसाठी स्पेसिफिकली जर बारीक दिसायचं असेल तर जॉर्जेट, क्रेप, सॅटिन, मल कॉटन अशा स्पेसिफिकली सॉफ्ट ज्या अंगाला खूप छान पद्धतीने हग करतात अशा फॅब्रिकवरती नक्कीच इन्व्हेस्ट करा. आता पॉईंट नंबर 8, आता आपण बोलूया कलरबद्दल. फॅब्रिक कलर कोणतं घ्यायचं स्लिम दिसण्यासाठी. आता मला कलरवरती जास्त फोकस करायला आवडेल कारण कलरची एक थिअरी असते. जेवढे डार्क कलर असतात ना त्याच्यात एल्युजन क्रिएट होतं की बारीक असलेल्याचा, आणि जेवढे लाईट कलर्स असतात ना तुम्ही बघाल ते डोळ्यात फार लवकर भरतात, त्यामुळे थोडंसं स्प्रेड किंवा थोडंसं ब्रॉड असलेल्याचा फील येतो. तर तुम्ही नक्की लक्षात ठेवा की जेवढे डार्क कलरच्या साड्या नेसाल ना त्या साड्यांमध्ये तुम्ही जास्त बारीक आणि जास्त स्लिम दिसाल. आता ह्या कलर थिअरीमध्ये थोडेसे वादाचे मुद्दे पण होईल, जसं की मी आता नेसली आहे ही लाईट कलरची साडी आहे आणि आता तुम्ही मला बोलाल की गार्गी तू तर मला बोलतेस की डार्क कलरच्या साडीमध्ये थोडंसं जास्त बारीक दिसता येईल. तर बायकांनो जरा थांबा. तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितला आहेत का, हाऊ टू लुक यंग इन साडीज
त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेसिफिकली जर तुम्हाला यंग दिसायचं असेल तर न्यूट्रल कलर किंवा स्पेसिफिक असे यंग कलरमध्ये इन्व्हेस्ट करा असं सांगितलेलं. आत्ताचा विषय आहे ह्याच्यात आपल्याला बारीक दिसायचं आहे, हाऊ टू लुक स्लिम इन साडी. तर बारीक दिसायचं असेल तर स्पेसिफिकली डार्क कलरमध्ये इन्व्हेस्ट करा. आता टिप नंबर 9, कोणते कोणते प्रिंट्स पाहिजेत साड्यांमध्ये. स्पेसिफिकली साड्या सगळ्यांनाच प्लेन आवडतात असं नाही. माझी पर्सनल चॉईस आहे की मला मोस्टली प्लेन साड्या जास्त आवडतात, पण काही काहींना प्रिंटेड साड्या आवडतात, काही काहींना खूप वेगवेगळ्या ॲब्स्ट्रॅक्ट प्रिंटच्या साड्या आवडतात. तर प्रत्येकाची आपली आपली एक चॉईस असते. अगेन प्रिंट कशी निवडावी ह्याच्यावरती मी तुम्हाला सांगते. गरज नाही आहे की मोठ्या प्रिंटच्या साड्या नकोत किंवा छोटीशीच प्रिंट पाहिजे असं नाही आहे. प्रिंट कोणतीही असली तरी ती प्रिंट एकमेकांपासून लांब नको आहेत. म्हणजे एक फ्लावर इकडे आहे, दुसरा फ्लावर खूप लांब आहे, तर मध्ये जो स्पेस क्रिएट होतो ना त्याच्यामुळे थोडासा ब्रॉडनेस वाटतो किंवा त्याच्यामुळे थोडंसं हेवी असल्यासारखं वाटतं. आता समजा तुम्हाला मोठ्या प्रिंटच्या जरी साड्या नेसायच्या असल्या तरी पण ती प्रिंट ना थोडीशी जवळजवळ असली पाहिजे. म्हणजे एखादी डिझाईन ही कंटिन्युएशनमध्ये असली पाहिजे, जेणेकरून तो कॅमोफ्लेजचा इफेक्ट येईल आणि तुम्ही आपसुकच बारीक दिसाल. आता टिप नंबर 10, बॉर्डर कशी पाहिजे. ऑफकोर्स जर तुम्हाला बारीक दिसायचं असेल तर साडीची बॉर्डर पण ही बारीकच पाहिजे. आता बारीक बॉर्डरमध्ये ट्रेडिशनल साड्या म्हणजे काट्यापदराच्या साड्या पण येतात आणि आता कॅज्युअल जशी मी नेसलेली आहे तुम्ही बघू शकतात एकदम नाजूक अशी छोटीशी बॉर्डर आहे. तर अशा बारीक बॉर्डरच्या साड्या नेसा, जेणेकरून काय होतं ना, जेवढ्या साड्यांची बॉर्डर मोठी तेवढं समोर बघताना एखादी बाई मध्येच, आता आपली खाली समजा निऱ्यांच्या इथे ती बॉर्डर आली, खूप हेवीवाली बॉर्डर निऱ्यांच्या इथे आली, तर पूर्ण जेव्हा आपण पिक्चर बघतो तेव्हा मध्येच कट होतं. तर हाफमध्ये डिवाईड होते संपूर्ण पिक्चर, आपल्या साडीचा पिक्चर हाफमध्ये डिवाईड होतं. तर त्याच्यामुळे ना थोडीशी हाईट कमी किंवा हाईट कमी झाल्यामुळे आपसुकच आपण थोडेसे जाडे किंवा गुब्बू दिसायला लागतो. तर ट्राय करा की जेवढी पातळ बॉर्डर असेल, इवन ट्रेडिशनल साड्यांच्या बॉर्डर्स पण खूप पातळ अशा छोट्याशा नाजूकशा बॉर्डर घ्या. किंवा हल्ली ट्रेडिशनल साड्यांना म्हणजे सिल्कच्या साड्या, प्युअर सिल्कच्या, सॉफ्ट सिल्कच्या साड्या यांना पण बॉर्डर्स नसतात, विदाऊट बॉर्डर्स पण साड्या येतात. आता काय होणार, तुमच्याकडे समजा मला बोलाल की अगं गार्गी आधीपासून एवढ्या जाडजाड बॉर्डरच्या साड्या, त्यांचं काय करायचं. तर मी तुम्हाला एक छोटीशी हॅक सांगते किंवा छोटीशी एक ट्रिक सांगते. जर तुमच्या बॉर्डरच्या हेवी बॉर्डरच्या साड्या असतील, समजा तुम्ही ती साडी नेसली आणि नेमकी ह्या साईडलाच ती मोठी बॉर्डर येते, खालच्या बॉर्डरचं आपण काहीच नाही करू शकत, ॲटलिस्ट वरची बॉर्डर आपण तेवढा पोर्शन फोल्ड करून जेव्हा आपण पल्लू नेसतो ना तर ती बॉर्डर आपण लपवू शकतो. तर ॲटलिस्ट वरची बॉर्डर आपण लपवू शकतो, जेणेकरून ॲटलिस्ट अप्पर बॉडी तरी किंवा वरच्या साईडला तरी एक छोटंसं बॉर्डर असलेल्याचं एल्युजन क्रिएट होतं. आणि साडीची बॉर्डर जेव्हा आपण फोल्ड करतो, पिनअप करतो ना, तेव्हा काहीच नाही समजत की इथे बॉर्डर आहे किंवा नाही आहे. खूप पॉलिश आणि खूप सिम्पल लुक तयार होतं. सो तुम्ही अशा बारीक बॉर्डरच्या किंवा तुमच्याकडे बॉर्डर हेवी बॉर्डरच्या साड्या असतील तर अशा फोल्ड करून साड्या नक्की नेसा आणि तुमच्या लुकमध्ये चेंजेस तुम्ही बघू शकता. आता टिप नंबर 11, साडी अगदी चापून चोपून मस्त नेसा. म्हणजे नक्की काय करायचं, तर हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे थोडीशी ढगळी साडी नेसा किंवा असं स्पिन लावला न लावला तरीच पण चालतो, किंवा अशा स्टायलिश साड्या ह्या थोड्याशा ज्या स्लिमर किंवा ज्या बारीक असतात ना त्यांना अशा ढगळ्या साड्या खूप छान दिसतात. जर आपण थोडेसे गुब्बू थोडेसे मोठू असू तर ट्राय करा साडीचा पदर नीट चापून चोपून नेसलेला असेल, प्रॉपर ती साडी बसलेली असेल, निऱ्यांकडचा पोर्शन पण व्यवस्थित नेसलेला गेलेला असेल. अशा वेळेला जेव्हा आपण समोरच्याला बघू तेव्हा ते थोडंसं बारीक असलेल्याचा फील येतो. त्यामुळे नेहमी साड्या ह्या ढगळ्या नका नेसू किंवा पदर मोकळा सोडलाय वगैरे असं नका करू. स्पेसिफिकली अशा लोकांनी साडी जेव्हा आपण प्रॉपर इथे पिनअप करतो, साडी निऱ्यांच्या इथून प्रॉपर घेतो, तर अशा वेळेला बारीक असलेल्याचा फील येतो. जर ही ट्रिक तुम्ही वापरलात ना तर ह्याच्यात पण तुमच्या रोजच्या साड्यांमध्ये नक्कीच फरक तुम्हाला जाणवेल. अजून एक टिप मला ह्यातच ॲड करावीशी वाटते. ज्यावेळेला आपण साड्या व्यवस्थित चोपून चापून नेसतो त्यावेळेला ट्राय करा की हा साडीचा जो बॉर्डर आहे ना, बॉर्डर ही थोडीशी स्लांटमध्ये गेलेली पाहिजे. मोस्टली काय होतं, बायका आहेत ना साड्या एकदम अशा पुरा पॅक करून अशा व्यवस्थित वरून नेसतात,
पण त्याने आहे ना अगेन एक आडवी लाईन क्रिएट होते आणि जेवढी तुमच्या साड्यांमध्ये आडव्या लाईन्स तुम्हाला दिसणार तेवढा ब्रॉडनेस वाढणार साड्यांमध्ये. सो दिसताना ती साडी अजून ब्रॉड दिसणार. सो ट्राय करा की जेव्हा आपण इथे चापून चोपून पदर पिनअप करू ना तेव्हा थोडासा हा पोर्शन स्लांटमध्ये गेला पाहिजे, तर ती दिसायला स्मार्ट दिसेल आणि ही टिप तुम्हाला जास्त बारीक दिसायला नक्कीच हेल्प करेल. टिप नंबर 12वी, लास्ट टिप आहे, खूप महत्त्वाची टिप आहे, दागिने. दागिने आपल्या प्रत्येक आउटफिटला म्हणजे साडी असो किंवा वेस्टर्न आउटफिट असो, ट्रेडिशनल आउटफिट असो, दागिने खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता कोणत्या पद्धतीचे दागिने निवडावे जेणेकरून आपण जास्त बारीक दिसू, तर जेवढे पण गळ्यालगतचे दागिने असतील ना ते सगळे सरळ अवॉइड करा. तुमच्यासाठी चोकर नेकलेस नसणार ज्यांना जर बारीक दिसायचं असेल त्यांनी, तर सरळ आपले लॉंग नेकलेस असतील ज्याचं जो नेकलेस हा आपल्या गळ्यापासून थोडासा लांब असेल आणि आपला गळा जास्त विजिबल होईल असे नेकलेसेस घ्या, किंवा सरळ नेकलेस न घालता सरळ छानपैकी हेवी झुमकेस घाला. मांग टिक्का पण तुम्ही लोकांनी थोडंसं अवॉइड करा. जर बारीक दिसायचं असेल तर मांग टिक्क्यामध्ये पण जाऊ नका. एखादा नाजूकसा साजूकचा असा मांग टिक्का असेल तो स्मार्ट दिसेल. हेवी इयरिंग्स घ्या, पण हेवी इयरिंग्स घेताना एक मेक शुअर करा की हेवी इयरिंग्स राऊंडवाले नसू देत, थोडेसे लांब इयरिंग्स असू देत, जेणेकरून अगेन इल्युजन क्रिएट होईल थोडंसं लांब असलेल्याचं. तर हेवी बसके इयरिंग्स नका ट्राय करू, लांब लचक सुंदर इयरिंग्स ट्राय करा. किंवा गळ्यातलं पण घ्याल तर ते थोडंसं शरीरापासून किंवा वरच्या पोर्शनपासून थोडंसं लांब असेल, जेणेकरून तुमचं प्रॉपर अटेन्शन हे फेसवरतीच राहील, बॉडीवरती नाही येणार. सो ह्या सगळ्या टिप्स नक्की ट्राय करा जेणेकरून तुम्हाला बारीक दिसायला हेल्प होईल. आता व्हिडिओचा शेवट करताना सगळ्यात जी इम्पॉर्टंट टिप्स मी जी बोललेली तुम्हाला सगळ्यात अत्यंत महत्त्वाची टिप्स मी देते आहे, ही बोनस टिप्स समजा. की तुम्ही जेव्हा साडी नेसाल तेव्हा जो पदर घ्याल ना तो पदर ट्राय करा खूप लांब असावा, जेणेकरून तुम्हाला एक इल्युजन क्रिएट होईल लांब असलेल्याचं, आणि जेवढं तुम्ही लांब दिसाल ना तेवढंच तुम्ही आपसूक बारीक दिसायला लागाल. सो ही टिप नक्की ट्राय करा जेणेकरून तुमचं इन्स्टंट स्टायलिंग चेंज होण्यासाठी साडीमध्ये स्लिम आणि बारीक दिसायला खूप हेल्प होईल. आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्ही माझा बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना पण थोडंसं स्टायलिश, बारीक आणि स्मार्ट दिसायला हेल्प होईल. सो माझ्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या, तुम्ही ह्यातल्या कोणत्या कोणत्या टिप्स वापरल्या, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिलं ते बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल माझा येता व्हिडिओ कोणता असणार आहे आणि तो कधी अपलोड होणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.